कात्रज घाटात असं कधी ट्रॅफिक जाम झालं, मुव्हिंग थोडंसं क्लोज ट्रॅफिक आहे, पाहू शकता. अशा केसमध्ये तुम्हाला सेकंड गिअर यूज करायचा आहे. सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात. थोडा फ्युएल जास्त खातो, बट तो सेफ्टी गिअर आहे, आपल्याला सेफ ठेवतो. कारण 20-30 स्पीड लिमिट त्याचं राहील. रेंज द्या सर, कंटिन्यू. वळणात ओव्हरटेक करायचं नाही घाटावर. स्टेरिंगला असे जोरजोरात हिसके मारून तुम्हाला वळवायचं नाहीये. गाडी पलटी होण्याचे चान्सेस असतात, कारण वळण असतात. आणि गाडी वळणाला जेवढी वळवाल तेवढी ताबडतोब तुम्हाला स्टेरिंग सरळ करायचं सुद्धा आहे. रेस द्या सर. समोरच्या गाडीचा टायर दिसतोय तोपर्यंत रेस देत राहा. टायर दिसायचं बंद झालं की रेस सोडून द्या. सेफ डिस्टन्स सांगितला लाईट मोटर व्हेकल बद्दल. मोठ्या गाड्यांचे टायर दिसतात, थोडं लांब थांबा. रेस कंटिन्यू ठेवा. रेस द्या. आणखीन इथं तुम्हाला 30चं स्पीड लिमिट दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे इथं तुम्हाला सेकंड गिअरच चालवायला लावलेला आहे. आपण मनाने काही करत नाही, सांगेल त्या हिशोबाने चाललोय. सगळ्या गाड्या मुव्हिंग आहेत. 20-30च्या रेंजमध्ये सेकंड गिअरमध्येच आहेत. 70% सगळ्या गाड्या. त्या रेस द्या हळूहळू साहेबा. परफेक्ट. घाट चढवतोय आपण, कात्रज घाट पाहू शकता. माने सर ड्रायव्हिंग करतायत. रेस द्या सर हळूहळू. येस, परफेक्ट.